यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा। इस धारा की गोदी में खेला इतिहास हमारा, यह पुण्य प्रवाह हमारा। किती सुंदर ओळी आहेत ना या आपल्या गंगा नदीबद्दल। मुलांनो, गंगा नदी ही आपली एक पवित्र नदी मानली जाते। भारतात तिला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि ऐतिहासिक आणि शैक्षणिक पण। तर ही नदी आली कशी त्याचीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत। पण त्यापूर्वी मी थोडीशी भौगोलिक माहिती तुम्हाला गंगा नदीबद्दल सांगणार आहे। भारतात वाहणारी ही गंगा नदी सगळ्यात मोठी नदी आहे। तिची लेंथ जी आहे ती 2525 किलोमीटर आहे। आता ती उगम पावते ही भागीरथी म्हणून। हिमालयांच्या पर्वतरांगा आहेत तिथे उत्तराखंडमध्ये गढवाल प्रांत आहे। तिथे गंगोत्री नावाची हिमनदी म्हणजेच गंगोत्री ग्लेशियर आहे। तर गंगोत्री ग्लेशियरचं जे मुख आहे माउथ त्याला म्हणतात गोमुख। तर त्या गोमुख मधून भागीरथी नदी पहिली उगम पावते। मग तिथून ती वाहत 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 येते ती गंगोत्री धाम। गंगोत्री धामवरनं ती जाते उत्तर काशीला। उत्तर काशी नंतर ती येते देवप्रयागला। आता देवप्रयागला अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी यांचा संगम होतो आणि मग तिचं नाव होतं गंगा। आता ही गंगा नदी पुढे जाते ऋषिकेश नंतर जाते हरिद्वार आणि मग तिथनं उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते। उत्तर प्रदेशवरनं वेगवेगळ्या ठिकाणाहून जात कानपूरला येते। कानपूरवरून मग ती अलाहाबाद म्हणजे प्रयागराजला येते। आता प्रयाग म्हणजे काय तर संगम आणि प्रयागराजला गंगा आणि यमुना या दोन मोठ्या नद्यांचा संगम होतो। मग तिथनं ती जाते पुढे वाराणसीला। आता वाराणसी पर्यंत आपण बघितलं तर गंगा नदीचा फ्लो हा साऊथ ईस्ट डायरेक्शन मध्ये म्हणजे आग्नेय दिशेकडे आहे। पण वाराणसी नंतर ती थोडी उत्तर वाहिनी होते म्हणजे नॉर्थ कडे जायला लागते। मग तिथून ती जाते बिहारमध्ये पाटणा नंतर भागलपूर अशी जाते। मग भागलपूर नंतर ती जाते पश्चिम बंगालात। पण पश्चिम बंगालात तिचं नाव आहे आता पद्मा नदी। तशीच वाहत पुढे गेल्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये गंगा नदी वेगळी होते। एक गंगे नदीची एक प्रवाह जो आहे ना ती हुगळी नदीला मिळतो। हुगळी नदी मग पुढे कोलकाता वगैरे इथे जाऊन बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगाल उपसागरात विलीन होते। आणि दुसरा जो प्रवाह आहे तो फरक्का धरणामधनं बांगलादेशात शिरतो। बांगलादेशवरनं अशीच वाहत वाहत पद्मा नदी परत दक्षिण दिशेकडे वळते आणि जशी जशी ती बे ऑफ बेंगॉल जवळ यायला लागते तशीच ब्रह्मपुत्रेच्या दोन उपनद्या मेघना आणि जमुना तिला येऊन मिळतात आणि हा त्रिवेणी संगम होतो आणि मग पद्मा नदी परत बे ऑफ बेंगॉल मध्ये विलीन होते। आता काय झालंय माहितीये मुलांनो, जेव्हा हा त्रिवेणी संगम तिथे होतो आणि आता ती बे ऑफ बेंगॉल मध्ये खाली जाणार तर तिथे कसा त्रिभुज प्रदेश तयार झालाय म्हणजे डेल्टा तयार झालाय। आता त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, ज्या वेळेला नदी सागरात विलीन व्हायला लागते तेव्हा तिचा प्रवाह कमी झालेला असतो, वेग कमी झालेला असतो। ती तिच्याबरोबर जे दगड माती रेती हे जे सगळं येतं ना तिथे थरच्या थर आधी साचले जातात आणि तिथे वनस्पतीही उगवायला लागतात। तर तसाच तिथे एक सुंदरबन नावाचा 350 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर झालाय जो खूप सुजलाम सुफलाम आहे। तर अशी ही गंगा नदीची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता आपण गोष्ट ऐकूया गंगा अवतरणाची श्रेया मावशीकडून। नमस्कार बालदोस्तांनो, आज एक वेगळीच गोष्ट घेऊन मी आली आहे बरं का। आत्ता मधुरा मावशीने आपल्याला गंगा नदीची किती सुंदर माहिती सांगितली। आता हीच गंगा आपल्या पृथ्वीवर कशी आली त्याची गोष्ट आपण ऐकणार आहोत। सागर नावाचा एक राजा होता आणि त्या राजाला खूप मुलगे होते। पण हे सगळे मुलगे एकापेक्षा एक अतिशय गर्विष्ठ, तुसडे आणि दुष्ट सगळ्या प्रजेला फार त्रास द्यायचे
आणि सगळी प्रजा त्यांच्यामुळे कंटाळून गेली होती. देव सुद्धा या मुलांच्या सगळ्या तक्रारी ऐकून कंटाळून गेले होते. पण काय करणार, सागर राजा कारण खूप प्रजाहित दक्ष होता, त्याच्यावर लोकांचं खूप प्रेम होतं, म्हणून ते सगळे या मुलांना सहन करत होते. सागर राजाचा एक नातू होता, त्याचं नाव अंशुमन. हा अंशुमन मात्र अतिशय नम्र आणि गुणी असा लहान मुलगा होता. एकदा काय झालं, सागर राजाने ठरवलं की आपण अश्वमेध यज्ञ करायचा. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? अश्वमेध यज्ञ म्हणजे एक घोडा सोन्याचे सगळे दागिने घालून खूप सुंदर सजवून सगळीकडे सोडतात. आता हा जर घोडा कोणी अडवला आणि जर त्याने युद्ध केलं तर आपण त्याच्याशी युद्ध करून त्याला हरवायचं आणि त्याला मान्य करायला लावायचं की मीच सगळ्यात श्रेष्ठ राजा आहे म्हणून. अशा प्रकारे सगळ्या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन त्यांना आपण जिंकून घ्यायचं, म्हणजे सगळेजण मान्य करतील की हा सर्वात श्रेष्ठ राजा आहे. सागर राजाने घोडा सुंदर सजवून घेतला, सोन्याचे त्याला खूप दागिने घातले आणि हा घोडा घेऊन त्याने आपल्या सगळ्या मुलांना पाठवून दिलं या घोड्याचं रक्षण करायला. हे मुलगे जरी दुष्ट होते ना तरी खूप पराक्रमी होते. त्यांनी बरीच राज्य जिंकून घेतली. इकडे स्वर्गामध्ये इंद्राला वाटलं, अरे बापरे, आता हे सगळी राज्य जिंकत सुटले, म्हणजे सार्वभौम सत्ता, म्हणजे सगळ्यात मोठे राजा हेच होणार आणि सागर राजानंतर ह्यांनाच सगळे राज्य मिळणार. मग प्रजेचं किती नुकसान होईल, सगळ्या प्रजेला हे त्रास देत बसतील. इंद्रदेवाने काय आयडिया केली माहितीये? इंद्रदेवाने चक्क तो घोडा पळवून नेला आणि तो घोडा पळवून त्याने थेट पाताळामध्ये कपिल मुनींचा आश्रम होता त्याच्या समोर नेऊन बांधला. आता हे कपिल मुनी होते ते शांतपणाने त्यांची तपश्चर्या करत बसले होते. खरं तर ते स्वभावाने शांत, पण त्यांना उगीच कोणी त्रास दिला की मात्र त्यांच्या रागाला पारावार उरत नसायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मुलं उठली आणि त्यांनी बघितलं की घोडा गायब. सगळीकडे शोधलं, सगळी पृथ्वी पालथी घातली, पण अश्वमेध यज्ञाचा घोडा काही या मुलांना कुठेही मिळाला नाही. मग शोधता 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 ही मुलं पाताळामध्ये जाऊन पोचली. पाताळामध्ये जाऊन बघतायत तर काय, कपिल मुनींच्या आश्रमाजवळ हा घोडा बांधलेला होता. त्यांना वाटलं या कपिल मुनींनीच हा घोडा इथे आणून बांधलाय. सगळ्यांना अतिशय राग आला आणि अद्वा तद्वा काय वाटेल ते त्या कपिल मुनींना बोलायला लागले. म्हणायला लागले, हा ऋषी कसला तपश्चर्याचा ढोंग करतोय, आमचा घोडा ह्याने पळवून आणला, चला रे ह्याला चांगला आपण धडा शिकूया. असं म्हणून त्यांनी कपिल ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केली. ह्या गोंगाटाने कपिल ऋषी कंटाळून गेले आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली. तपश्चर्या भंग झाल्यावर त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर हे सागर राजाचे पुत्र उर्मटासारखे त्यांच्याशी बोलत होते आणि काय खरं घडलं हे समजून न घेता त्यांना मारहाण करायला लागले. कपिल मुनींना अतिशय राग आला आणि त्या रागामध्ये त्याने अतिशय रागाने त्या सगळ्या मुलांकडे पाहिलं. कपिल मुनी हे खूप मोठे तपस्वी होते. त्यांच्या रागाचं रूपांतर अग्नीच्या ज्वाळेत झालं आणि त्या ज्वालेमध्ये, त्या आगीमध्ये सागर राजाचे सगळे पुत्र राख होऊन गेले. त्यानंतर कपिल मुनी पुन्हा त्यांच्या तपश्चर्येला बसले. ही बातमी सागर राजाला कळली. सागर राजाला माहित होतं आपला नातू मात्र फार गुणी आहे. त्याने आपल्या नातवाला पाठवलं कपिल मुनींचा राग शांत करण्यासाठी. मजल दरमजल करत अंशुमन कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचला. कपिल मुनी तपश्चर्या करतच होते. अंशुमनने मात्र त्यांच्या पायावरती पाणी घातलं, फुलं वाहिली आणि शांतपणाने त्यांची वाट बघत तो बसून राहिला. कपिल मुनींचं ध्यान जसं संपलं तसं त्यांनी डोळे उघडले तर बघतात तर काय की कोणीतरी त्यांची पूजा केली होती, पायावर फुलं वाहिली होती. त्यांनी बघितलं तर हा तेजस्वी एक बालक त्यांना दिसला. त्यांनी विचारलं, बाळा कोण तू? अंशुमन म्हणाला, मुनिवर्य, मी सागर राजाचा नातू अंशुमन. मी आता येता येताच बघितलं, मला राखेचे ढीग दिसले. मला कळलं काहीतरी गडबड झाली ते. माझे सगळे काका राख होऊन गेले. त्यांचीही चूक होतीच म्हणा, पण मला आता सांगा ना मुनिवर की आता मी काय करू म्हणजे माझ्या सगळ्या या काकांना स्वर्ग प्राप्ती होईल आणि पुढे ते आनंदात राहतील.
आणि त्यांनी केलेली सगळी पापं सुद्धा नष्ट होतील. कपिल मुनी म्हणाले, आता मी काही करू शकत नाही, पण हा एक काम तू करू शकतोस. तू जर स्वर्गातून गंगा नदीला इथे आणलंस तर त्या गंगा नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच हे सगळे जण त्यांच्या दोषातून मुक्त होतील, त्यांची सगळी पापं धुतली जातील आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल. अंशुमन म्हणाला, ठीक आहे, मी करतो प्रयत्न. कपिल मुनींना नमस्कार करून अंशुमन पुन्हा सागर राजाकडे आला. अंशुमनने खूप प्रयत्न केला, पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अंशुमन नंतर अंशुमनचा मुलगा दिलीप हा राजा झाला. दिलीपने सुद्धा खूप प्रयत्न केले, पण गंगा नदी काही पृथ्वीवर त्याला आणता आली नाही. आता ह्या दिलीपचा मुलगा होता भागीरथ, म्हणजे अंशुमनचा नातू. हा भगीरथ आता दिलीप राजानंतर राजा झाला. हा भगीरथ होता की नाही, तो फार निश्चयी होता. त्याने एकदा कुठची गोष्ट ठरवली की तो पुढचा मागचा काहीही विचार न करता ती गोष्ट मिळवण्यासाठी तो कसून प्रयत्न करायचा. कुठच्याही कष्टांना घाबरायचा नाही. त्याने ठरवलं की आपल्या पूर्वजांना आपण स्वर्गप्राप्ती करून द्यायचीच, आणि त्यांनी कपिल मुनींचा जो अपमान केलाय त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही चुका झाल्या त्या चुकांपासून, त्या पापांपासून त्यांना मुक्ती मिळवून द्यायची. भगीरथाने आपला सगळा राज्यकारभार आपल्या प्रधानमंत्र्याकडे सोपवला आणि अरण्यात निघून गेला तपश्चर्या करण्यासाठी. कठोर तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर येऊन म्हणाले, भगीरथा उठ, अरे मी प्रसन्न झालोय, तुला काय हवंय? भगीरथ म्हणाला, ब्रह्मदेवा, स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आली पाहिजे असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला हा आशीर्वाद देईनही, पण तुला माहितीये का, गंगा नदीचा स्रोत म्हणजे गंगा नदीचा वेग, पाण्याचा वेग इतका भयानक आहे, इतका मोठा आहे की पृथ्वीला तो वेग सहनच होणार नाही. भगीरथ म्हणाला, आता तुम्हीच सांगा मला उपाय, मी काय करू? ब्रह्मदेव म्हणाले, भगीरथा, तू शंकर भगवानांची प्रार्थना कर. एकट्या शंभू महादेवातच ही गोष्ट आहे की ते गंगेचा प्रवाह सहन करू शकते आणि त्यांच्याचकडे अशी युक्ती आहे की गंगेच्या प्रवाहाला ते बंदिस्त करून ठेवू शकते. भगीरथ म्हणाला, ठीक आहे, मी शंकर भगवानांची तपश्चर्या करीन, त्यांची प्रार्थना करीन. भगीरथाला हा वर मिळाल्याचं ऐकून सगळे प्रजाजन खुश झाले आणि त्यांना हेही कळलं की गंगा नदीचा ओघ इतका मोठा आहे की पृथ्वीला तो सहन होणार नाही. म्हणून गंगा नदीचं पाणी सगळीकडे पसरावं म्हणून त्यांनी मोठे मोठे कॅनल्स खणायला सुरुवात केली. सगळ्या ठिकाणी त्यांनी चर खणले. गंगा नदीचं पाणी पृथ्वीवर आलं तर त्या चरांमधून सगळीकडे जाऊन सगळीकडे पाणी ते पसरावं आणि कोणाला त्याच्यापासून हानी होऊ नये असा त्यांचा उद्देश होता. इकडे भगीरथ पुन्हा तपश्चर्येला लागला. एका पायावर उभं राहून, अंगठ्यावर उभं राहून त्याने शंकराची घोर तपश्चर्या केली. त्याच्या ह्या तपश्चर्येमुळे शंभू महादेव मात्र प्रसन्न झाले आणि म्हणाले, भगीरथा, मला कळलंय तुला काय हवं ते. गंगा नदी पृथ्वीवर येईल आणि तिचा ओघ कसा कमी करायचा ते मी बघून घेईन. भगीरथाने शंकर भगवानांना हात जोडले. त्याला अतिशय आनंद झाला. आता गंगा नदी पृथ्वीवर येणार आणि माझ्या पूर्वजांना स्वर्गप्राप्ती होणार ह्याचा त्याला खूप आनंद झाला होता. भगीरथाने हात जोडले. शंकर भगवानांनी गंगेला आदेश दिला की स्वर्गातून पृथ्वीवर तू यायला सुरुवात कर. गंगा नदी घोंगावत घोंगावत मोठा आवाज करत घो 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 आवाज करत पृथ्वीवर आदळायला तिने सुरुवात करणार इतक्यात शंकर भगवानांनी आपल्या जटा सोडल्या आणि त्यांनी त्या गंगेला आपल्या जटांमध्ये बांधून घेतलं. गंगा नदीचा जीव गुदमरायला लागला. तिने शंकर भगवानांची विनवणी केली की शंभू महादेव, थोड्या तुमच्या जटा सैल करा आणि माझी एखादी धार भगीरथाच्या पाठोपाठ जाऊ दे. शंकर भगवानांनी आपल्या जटा थोड्या सैल केल्या आणि गंगेचा एक प्रवाह शांतपणाने खळाळत भगीरथाच्या पाठोपाठ जायला लागला. भगीरथ जिथे जाईल तिथे पाठोपाठ गंगा नदी जात होती. भगीरथ थेट कपिल मुनींच्या आश्रमात गेला. तिथे राखेचे ढीग पडलेले होतेच. त्या राखेच्या ढिगाला गंगेच्या पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या सगळ्या पूर्वजांना त्यांनी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळाली आणि त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली झाली. त्यांनी भगीरथाला खूप आशीर्वाद दिले आणि गंगा नदीमुळे सगळ्या भारतवर्षात सुद्धा
सगळीकडे सुजलाम सुफलाम झालं. गंगा नदीच्या पाण्यामुळे सगळीकडे शेतं अमाप पिकायला लागली आणि भगीरथाच्या पूर्वजांना जशी मुक्ती मिळाली, जसं त्यांना स्वर्गप्राप्ती झाली, तशीच आपल्याला पण मिळावी आणि आपली पण पापं धुतली जावीत म्हणून गंगा नदीला सगळ्यांनी पवित्र मानायला सुरुवात केली. गंगा नदीच्या पाण्यात एक डुबकी लावली की आपल्या पापांचं निराकरण होईल असं सगळ्यांना विश्वास वाटायला लागला. बालदोस्तांनो, तुम्हाला माहितीये का, आपल्या मराठीमध्ये भगीरथ प्रयत्न अशा नावाचा एक वाक्प्रचार आहे. म्हणजे काय माहितीये, जर एखाद्या माणसाने कसून प्रयत्न केले असतील, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले असतील आणि ती गोष्ट मिळवली असेल, तर त्याला म्हणतात ह्याने भगीरथ प्रयत्न केले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली म्हणून गंगा नदीला सुद्धा भागीरथी असंही म्हणतात बरं का. आता ह्या अशाच भगीरथ प्रयत्नांची एक तुम्हाला गंमत सांगते. आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञांनी भगीरथ प्रयत्न करून, म्हणजे अमाप प्रयत्न करून, अथक प्रयत्न करून, खूप कष्टाने मंगळयान मोहिमेत यश मिळवलं. म्हणून आपण म्हणतो ना की भारतीय शास्त्रज्ञांनी भगीरथ प्रयत्न केले. तर बालदोस्तांनो, तुम्ही सुद्धा आजपासून भगीरथाकडून एक गुण नक्की शिका. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे असेल किंवा एखाद्या गोष्टीत यश हवं असेल, तर त्यासाठी कसून प्रयत्न करा. कुठचीही अडचण आली तरी डगमगून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये आणि आता जाऊया मधुरा मावशीकडे. बघूया बरं मधुरा मावशी आपल्याला गंगेविषयी आणखीन काय माहिती सांगते ती. तोपर्यंत बाय बाय. वा श्रेया मावशी, किती छान सांगितलीस ग गोष्ट तू. या गोष्टीवरनं कळतं की गंगा नदीला आपल्या देशात एवढं पवित्र का मानतात, ते एवढं महत्व का आहे ते. मुलांनो, तुम्हाला माहितीये का, आपल्या गंगा नदीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर आहे आणि हाच या नदीचा गुणधर्म आहे. पण गेल्या बरेच वर्षात काय झालंय माहितीये की ऑक्सिजनची लेवल कमी कमी होत चाललेली आहे, ती प्रदूषणामुळे. त्याच्यावर काम सुरूही झालेलं आहे, स्वच्छताकरण सुरू झालं आहे. पण मला असं वाटतं की आपण सगळेजण कुठचाही जलस्रोत का असेना तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही काही जणांच्या घरी ह्या कार्य करणारी अशी बरीच लोक असतील सुद्धा. जर तुमच्या घरातली कोणी किंवा आजूबाजूचे ओळखीचे असतील ना, तर तुमच्या या जलस्रोतांच्या कार्याबद्दल आम्हाला आवर्जून कळवा कमेंट्सद्वारे किंवा kilbilgoshti@gmail.com वर. त्याचा उल्लेख आम्ही नक्की करू. आणि जाता जाता मी तुम्हाला सांगेन, एकदा तरी आयुष्यात गंगा नदीचं दर्शन घ्या. एकदम फ्रेश होऊन जाल तुम्ही. काय गंगा नदी म्हणजे काय हे कळेल तुम्हाला. भेटूया मग आपण परत पुढच्या आठवड्यात अजून एक नवीन गोष्ट घेऊन. टिल देन बाय.